काही प्रकारच्या जिओथर्मल साईट्सवर, काही प्रकारच्या जिओथर्मल फील्ड्सवर आपल्याला जे जिओथर्मल आउटपुट उपलब्ध असतं किंवा जे जिओथर्मल फ्लुइड उपलब्ध असतं ते खूप कमी टेम्परेचरमध्ये उपलब्ध असतं. अशा वेळेस ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्यासाठी त्याचं टेम्परेचर किंवा त्याचं प्रेशर हे सफिशियंट नसतं. मग अशा वेळेस आपण त्या जिओथर्मल फ्लुइडचा उपयोग दुसरं बायनरी फ्लुइडला हीट करून ते दुसरं बायनरी फ्लुइड आपण जनरेशनसाठी यूज करतो. तर ह्या बायनरी फ्लुइड जिओथर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये आपण आपल्या जिओथर्मल फ्लुइडचं टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त आणि फक्त दुसऱ्या फ्लुइडला हीट करण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत. तर इथे बायनरी फ्लुइड म्हणून आपण आयसोब्युटेन नावाचा लिक्विड यूज केलेला आहे, ज्याचा की बॉइलिंग पॉईंट खूप कमी आहे. खूप कमी टेम्परेचरमध्ये त्याचे वेपर्स तयार होतात. म्हणून याचं वर्किंग आपण बघून घेऊया. प्रोडक्शन वेलमधून आपला जिओथर्मल फ्लुइड आपण वर घेत आहोत. त्यानंतर हीट एक्सचेंजरमध्ये ह्या साईडने जिओथर्मल फ्लुइड म्हणजेच आपलं हॉट वॉटर आपण सर्क्युलेट करतो व त्याच्या साईडने आयसोब्युटेन लिक्विड हे आपण सर्क्युलेट करतो. दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे जिओथर्मल फ्लुइडमध्ये असलेली हीट ती आयसोब्युटेनमध्ये सर्क्युलेट होते व आयसोब्युटेन तेवढ्या टेम्परेचरमध्ये आयसोब्युटेनचे वेपर्स तयार होतात. तेवढी हीट आयसोब्युटेनला बॉईल करण्यासाठी सफिशियंट असते. त्यानंतर आयसोब्युटेनच्या लिक्विडचे वेपर्स तयार होतात आणि जे आपलं जिओथर्मल फ्लुइड आहे ते वापस रिइंजेक्शन वेलमध्ये सोडून दिलं जातं, जेणेकरून ते परत आपण रियूज करू शकू. त्यानंतर आयसोब्युटेनचे तयार झालेले वेपर्स विथ सफिशियंट अमाऊंट ऑफ प्रेशर ते टर्बाईनवर अलाव केले जातात. टर्बाईनवर फ्लो होण्यासाठी टर्बाईनला ते रोटेट करतात आणि टर्बाईन रोटेट झाल्यामुळे टर्बाईनला आपण जनरेटर कपल केलेलं आहे. टर्बाईन रोटेट होईल आणि जनरेटरसुद्धा रोटेट होईल आणि जनरेटर मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करेल आणि आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी ॲज अ आउटपुट मिळेल. त्यानंतर टर्बाईनमधून निघणारी हॉट स्टीम जी की आयसोब्युटेनची आहे ती आपण रिजनरेटिव्ह हीट एक्सचेंजरमधून एकदा घालू. रिजनरेटिव्ह हीट एक्सचेंजरमध्ये वरच्या साईडने टर्बाईनमधून बाहेर निघणारी आयसोब्युटेनची हॉट स्टीम आहे, तर दुसऱ्या बाजूने कंडेन्सरमधून निघणारी आयसोब्युटेन कूल लिक्विड फॉर्ममध्ये आहे. दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे रिजनरेटिव्ह हीट एक्सचेंजरमध्ये कूल आयसोब्युटेनमधील कमी टेम्परेचर आणि हॉट स्टीममधील टेम्परेचर एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे ही स्टीम काहीशा प्रमाणामध्ये थंड होते आणि जे आपलं कूल आयसोब्युटेन आहे ते हीट होतं. तर अशा वेळेस ते आयसोब्युटेन पुढे जाऊन अजून दुसऱ्या प्रकारे हीट केलं जातं प्रोडक्शन वेलमधून निघणाऱ्या जिओथर्मल फ्लुइडच्या साहाय्याने आणि पुढे वेपर म्हणून ते टर्बाईनला दिलं जातं. त्यानंतर टर्बाईनमधून निघणारी हॉट स्टीम इथे काही प्रमाणात थंड केली जाते व पुढे जाऊन ती कंडेन्सरला दिली जाऊन कंडेन्सरमध्ये तिला अजून कूल केलं जातं व ती कम्प्लिटली लिक्विड फॉर्ममध्ये तिथून बाहेर पडते व तिचा रियूज होतो. तर अशा प्रकारे बायनरी फ्लुइड जिओथर्मल पॉवर प्लॅन्टचं वर्किंग आहे आपण समजून घेतलेलं आहे. आपण परत एकदा ते ऐकून घेऊया. प्रोडक्शन वेलमधून निघणारं आपलं जिओथर्मल फ्लुइड कमी प्रमाणात टेम्परेचर असल्यामुळे ते सफिशियंट नसतं, त्याचं टेम्परेचर पुरेसं नसतं एनर्जी जनरेशनसाठी. म्हणून त्याऐवजी आपण दुसरं बायनरी फ्लुइड यूज करतो आयसोब्युटेन. आयसोब्युटेन यूज करण्यामागचं कारण एकच की त्याचा बॉइलिंग पॉईंट हा पाण्यापेक्षा कमी असतो व खूप कमी टेम्परेचरमध्ये तो बॉईल होतो आणि त्याचे वेपर्स तयार होतात. पुढे जाऊन त्याला आपण हीट करून घेतो जिओथर्मल फ्लुइडची एनर्जी आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणून आणि समोर जाऊन त्याचे वेपर्स आपण टर्बाईनवर सोडतो. टर्बाईन रोटेट होतं आणि त्याच्यासोबत जनरेटरसुद्धा रोटेट होतं आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. पुढे जाऊन त्याची हॉट स्टीम आयसोब्युटेनची आपण तिचं टेम्परेचर आपण कूल असलेल्या आयसोब्युटेनला थोड्या प्रमाणात हीट करण्यासाठी यूज करतो आणि ती हॉट स्टीम पुढे जाऊन कंडेन्सरमध्ये पाठवली जाते, जिथे कुलिंग वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे कुलिंग टॉवरमधून येणाऱ्या कुलिंग वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तिचं कंडेन्सेशन होऊन तिचं लिक्विड फॉर्म तयार होते आयसोब्युटेनचा आणि तेच आयसोब्युटेनचा लिक्विड फॉर्म परत आपण रियूज करतो. ओके. या प्रकारच्या पॉवर प्लॅन्टमध्ये आपण कुलिंग टॉवरमध्ये कुलिंग पर्पजसाठी एकतर एक्सटर्नल वॉटरचा यूज करतो किंवा मग एक्सटर्नल एअरचा यूज करत असतो. काही प्रकारच्या जिओथर्मल फील्ड्सवर आपल्याला
आउटपुट म्हणून मिळणारा जिओथर्मल फ्लुइड हे खूपच कमी टेम्परेचरमध्ये अवेलेबल असते। अशा वेळेस आपण त्याचा उपयोग सरळ एनर्जी जनरेशनसाठी करू शकत नाही, कारण की त्याचे वेपर्स किंवा त्याचं प्रेशर, त्याचं टेम्परेचर हे सफिशियंट नसतं एनर्जी जनरेशनसाठी। अशा वेळेस आपण जिओथर्मल प्रीहीट हायब्रिड पॉवर प्लांटमध्ये त्याचा उपयोग कन्व्हेन्शनल थर्मल पॉवर प्लांटमध्ये म्हणजेच किंवा कोल्ड बेस्ड थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण कंबशनसाठी यूज करणारे वॉटर आणि एअर यांना हीट करण्यासाठी, त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी आपण जिओथर्मल फ्लुइडचा उपयोग करत असतो। आपण कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट किंवा कन्व्हेन्शनल थर्मल पॉवर प्लांट बघितलाच असेल, त्यामध्ये आपण कोल आणि कोलच्या सहाय्याने कोलला बर्न करून आपण एअर आणि वॉटर यांचे कंबशन घडवून आणतो व त्याचे वेपर्स तयार करतो। अशा वेळेस त्या कंबशनसाठी लागणारं वॉटर आणि एअर हे जर अगोदरच प्रीहीट केलेलं असेल तर थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी वाढण्यास त्याची मदत होते। अशा वेळेस त्याचं टेम्परेचर अगोदरच इन्क्रीज करण्यासाठी, थोड्याशा प्रमाणात इन्क्रीज करण्यासाठी जिओथर्मल फ्लुइडचा उपयोग आपण हीट एक्सचेंजरमध्ये करतो। प्रोडक्शन वेलमधून घेतलेलं आपलं जिओथर्मल फ्लुइड म्हणजेच हॉट वॉटर आपण हीट एक्सचेंजरमधून जाण्यास अलो करतो व दुसऱ्या साईडने कन्व्हेन्शनल थर्मल पॉवर प्लांटच्या कंबशनसाठी लागणारं वॉटर आणि एअर यांना आपण घालवतो। अशा वेळेस ते दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्या हीट एक्सचेंजरमधून हीट एक्सचेंज होते। जिओथर्मल फ्लुइडमध्ये असलेली हीट वॉटर किंवा एअरला हीट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। अशा वेळेस त्या वॉटरचा आणि एअरचा टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि हॉट वॉटर किंवा एअर त्यातून ॲज आउटपुट म्हणून बाहेर पडते व ज्याचा उपयोग थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी वाढवण्यासाठी होतो। तर अशा प्रकारे जिओथर्मल प्रीहीट हायब्रिड पॉवर प्लांटचा उपयोग आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओज, आमचे लेक्चर्स आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आमच्या व्हिडिओजमध्ये किंवा आमच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही कमतरता वाटत असेल, काही चुका आढळत असतील, त्याही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवा, त्यांना आम्ही करेक्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। थँक्स फॉर वॉचिंग।